नमस्कार मित्रांनो, पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर, यूट्यूब चॅनलवर. आणि आज चाललेलो आहे स्विमिंगला. बऱ्याच दिवसात भरपूर ऊन पडलेलं आहे, मागे तुम्हाला दिसत असेल. आणि आमचे गावातले मित्र अगोदर गेलेले आहेत आणि मी थोडं जेवायला लागलेलो, त्याच्यामुळे लेट झालो. आता निघालो आहे, कॅमेरा घेतलेला आहे पाण्यातला, तर निघालो आहे चालत. झाली बरीच वर्ष झाली पोहलो नाही, तर आता बघूया. म्हणजे दोन ते 3 वर्ष आले असतील की स्विमिंग केलंच नाही मी. तर आता आपण त्याच रस्त्याने जाऊया. आमच्या इकडचं रामळाचं तळ आहे, त्या ठिकाणी एक विहीर आहे ग्रामपंचायतची, आणि त्या विहिरीत आम्ही मुलं वगैरे पोहत असतात. तर आज जाऊया आपण त्याच ठिकाणी. मी अगोदरच एक व्हिडिओ टाकलेली आहे गेल्या वर्षीच टाकलेली आहे. आणि ही आता दुसरी व्हिडिओ आपण बनवतोय. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. तर पुढे चिखल चालू होईल, त्यामुळे चप्पल मालतरी वाटते इकडेच ठेवावे लागतील. बघ, मित्रांनी चप्पल इकडेच ठेवल्यात आणि मलाही इकडेच ठेवावे लागतील चप्पल. चला, तर आपण आता जाऊया चिखलाच्या वाटेने. असा पूर्ण असा रस्ता आहे. काही इकडे चप्पल काढल्यात, काही त्या साईडला. तर आपण आता जाऊया. ह्या साईडला तुम्ही बघता, हे आमचं शेती आहे या साईडला, आणि तिकडनंच रस्ता जातो. बाकीच्यांनी इकडे चप्पल काढले आहेत आणि आपण आता जाऊया. एक दुसऱ्या साईडने रस्ता आहे, पण तो तिकडनं बाईक घेऊन जावं लागेल आणि तिकडनं थोडा लांबचा आहे. आणि हा आमचा शेतातून जवळच पडतो, रामळाच्या तळ्याजवळ. तर अशा प्रकारची ही वाट आहे. इकडे वाडी आहे ऋषीची, इकडे एक वाडी आहे, परत पुढे एक वाडी आहे, बाकीचे इकडे शेत आहेत. आणि आता आपण रामळाच्या तळ्याकडे पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात पोहोचतील. म्हणजे ऊन पडलं की पावसात जेवढी पोहायला मजा नाही, तेवढी उन्हात पोहायला मजा येते मित्रांनो. आणि असेच आम्ही सकाळी बसलेले मित्र वगैरे मयूरकडे, तर प्लॅन केला की चला पोहायला जाऊया. तर निघालेत आता, बघू ते गेल्यात अगोदर. मी राहिलो एकटा, येतोय ब्लॉग करीत तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओ नुसती बघू नका, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला पुढे न्या, एवढी विनंती करतो मित्रांनो. तर आपण तळ्याच्या ठिकाणी पोचलेले आहेत आणि मला मुलांचा आवाज येतोय, पोहायला लागला त्यांचा. हा एरिया पूर्ण तळा आहे, इकडे तळा आहे, झाडं वगैरे पडलेलं आहे, त्याच्यामुळे काही दिसत नाही आहेत. पूर्ण चिखलाचा रस्ता आहे मित्रांनो, पूर्ण चिखल आहे त्याने. हे आहे आपलं तळं, पूर्ण कचरा आहे, त्याच्यामुळे तळं दिसत नाहीये. जाऊया आपण, शॉर्टकटने जाऊया. या साईडला प्रितेशचं शेत वगैरे आणि हे ऋषीचं शेत वगैरे आहे. तर आपण ह्या दिशेने जाऊया सरळ. इकडनं आवणी झालेली आहे, नंतर आम्ही इकडनं जातो पावसाळ्यात. सरळ जाऊया. पोहायला आल्यात, मला पण काही माहिती नाही. विहिरीजवळ मी पोचेन तेव्हा मला माहिती पडेल की आपण आलेले आहेत. एवढी जण आलेले आहेत आपल्या पोहण्यासाठी. पूर्ण दमलो मी, जेवून लगेच निघालो, त्याच्यामुळे थोडासा थकवा वाटतो. आणि चिखल खूप आहे या ठिकाणी. आणि आता थोड्याच वेळात विहीर आपल्याला दिसणार आहे. हा फक्त कॅमेरा मी घेतलेला आहे, हा स्विमिंगसाठी घेतलेला आहे. बाकी मी माझ्या ह्या फोननेच शूट करतो, Reno 6 ने. पाया साईडला असं पाणी आहे, ह्या साईडला असं पाणी आहे. इकडे पण खूप चिखल असतो. बाईक हा तुम्हाला मी अगोदर रस्ता दाखवला तो हा आहे. म्हणजे अगोदर तुम्हाला मी सांगितलं की जो बाईकने किंवा लांब रस्ता पडतो तो हा आहे मित्रांनो.
तर ह्या रस्त्याने आपण आता पोचलेले आहेत आणि आता आपलं थोड्याच वेळात आगमन होणार विहिरीत. ही झोपडी आहे आणि आपण पोचलेले आहेत विहिरीजवळ. साहिल आवाज द्यायला लागलेला आहे मला. ऋतिकने का डायरेक्ट उडी मारली ती. कपडे बिपडे काही चेंजेस नाही केले. अरे तोच सचिन नावाचा वादळ आमच्याला पाहायला मिळतंय विहिरीवर. आणि एवढी पब्लिक आलेली आहे आपली पूर्ण स्विमिंग करण्यासाठी. पाणी तसा ठीक आहे. साहिल विशाल दादा इकडे आहेत, मिठू आहे, सचिन दादा बसलेले आहेत, ऋतिक, साहिल आहे, हे उत्कर्ष आहे आणि आपला यश आहे. आणि हा तुम्हाला दिसत असेल हा ऑगी आहे. तर आता पोहायला आपणही सुरुवात करूया. मारुडी आहे काय तारीला आहे माकडावानी. आली साहिल 40 ते 35 साहिल लावाचा वादळ. एकदा धक्का मारला बॅट सोडून करामाती साहिल बघा तुला तुम्हाला आवडलं काय करतो ते उठलं बघ गेला वाटतं खाली खाली. हाय बोला.
सँडी भाई ने आपले अरे पळाला तो सँडी उडी मारायची तर बिट्टू भाई मारलेली उडी. ते पण पाणी गेलं पाणी का नाही गेलंय मधीच. तो आता उन्हा नाही होईल तेव्हा फिरवले बघ. हे की मधींच पुरं मधींच हे. हा मार साईल उडी. पाणी गिरा काय ते मग मींदा उंकाने आणलं ते घरा आता येवाल बोलू बघ मुंबागला पाय नव्हतं का वॉटर वॉटर साहिल मारू दे डोकरी उडी मारली डोकरी उडी अगी मार
साहिल भाई करतो दावा. त्याने सेल्फीचं फुल एन्जॉय चालू आहे आमची स्विमिंग साठी पोहायला. पूर्ण पब्लिक बसलेले आहे. मोबाईल हातात पकडलाय, पडला तर गेला पाण्यात. साहिल बुडला वाटत. त्या पायरीला असला ना आता गेला. इकडे सुकलेले कावले बसलेले आहेत सर्व. आता मारुती गुडी कडवाला अटकडं फिरत. यस. अरे काय रे, काय माणूस यो. मार बिंदास. बाईने सूर मारलेले. निघायला कुठे गेला. त्याला हे लावावं लागेल ती लाकूड लावायला. लाकूड स्प्रिंग वालं ना, स्प्रिंग वालं कोणत्या तरी बटनावर. अरे कोणत्या तरी बटनावर क्लिक कर. बस चालू झाले ना. अजून काही बहात्तर वर राहून चाललाय. फोटो दाखव. खरपाला लागलेला आहे पाण्याला. कॅमेरा मागचा माय करते ते झाले नाही का आता घरी पडणार आहेत. हात पाय दुखायला लागलेले आहेत खूप. सिंगल चालू आहे.
ऊन झालेलं आहे. आता आम्ही थोड्याच वेळात घरी जाणार आहेत. टायमिंग 3 वाजलेले आहेत. थकलेले आहेत मस्त. मोबाईल घेऊन पडलो तर काय होणार नाही आहे. थोडा 15-20 मिनिटं येते पाण्यात. पण कोण जातोय काय रे मिठू. तर पोहून झालेलं आहे सर्वांचं आणि आम्ही आता घरी चाललेले आहेत. मस्त घरी जाणार, काय काय खाणार आता आम्ही आणि मस्त झोपणार. तर पोहून वगैरे झाले आहेत. सर्व पब्लिक निघालेली बघा, उघडी बिगडी झालेली आहेत सर्व. मस्त आम्ही आता चाललो घरी. भावेश भाई आपले. तर खूप मजा आली विहिरीत पोहायला. खूप अशी मजा आली पोहायला. आणि व्हिडिओ इकडेच समाप्त करतो मित्रांनो. व्हिडिओ बघायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येऊया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसाठी. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.